सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा मूळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे। कुठलीही भारतीय कागदपत्र त्याच्याकडे सापडलेली नाहीयेत। दास या नावाने तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहत होता। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, नक्कीच बघा, कोर्टामध्ये आरोपीला आणण्यात आलेला आहे आणि बँड्रा कोर्टाने आता 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। 5 दिवसांचा पोलीस रिमांड मिळाला। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सखोलाशी पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो मुंबई पोलिसांचा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे या वकिलांकडून मांडण्यात आले जजेस समोर ते म्हणजे की आरोपी हा बांगलादेशी आहे। बांगलादेशातून तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण हल्ल्यामध्ये त्याला कोणी मदत केलेली आहे का हे देखील त्यांना तपासून पाहायचं आहे। त्यासोबतच ज्या चाकूने त्याने हल्ला केला होता हे शस्त्र त्यांना हस्तगत करायचं आहे। ते शस्त्र अजूनही पोलिसांना सापडलेलं नाहीये। त्यासाठी त्यांना पोलिसांना आरोपीची पोलीस कोठडी हवी होती आणि त्यासोबतच आरोपीचं बांगलादेशमधून या ठिकाणी येण्यासाठी त्याला मदत नेमकी कुणी केलेली आहे ते सुद्धा पोलिसांना शोधून काढायचं आहे। आणि यामध्ये ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा आता पोलीस ताब्यामध्ये घेणार आहे अशी माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी जो शर्ट त्याने वापरला होता तो शर्ट त्यावर शिंतोडे सुद्धा असण्याची माहिती आहे। रक्ताचे शिंतोडे त्यावर पडले होते आणि त्यामुळे हा देखील एक मोठा पुरावा आहे आणि ह्या सुद्धा शर्ट पोलिसांना आपल्या ताब्यात घ्यायचा आहे। या दोन महत्त्वाच्या गोष्टी तपासाशी रिलेटेड आहेत आणि या दोन्ही गोष्टी जप्त करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आरोपीची रिमांड हवी होती। पोलिसांनी 14 दिवसांच्या रिमांडची या ठिकाणी मागणी केली होती। मात्र जजेसने या ठिकाणी सांगितलं, न्यायाधीशांनी सांगितलं की हे प्रकरण गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला पोलीस कोठडी देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे 5 दिवसाची पोलीस कोठडी आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकडे आता 5 दिवस आहे। या 5 दिवसामध्ये त्यांना तपास करायचा आहे आणि या 5 दिवसामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण सरकारी वकिलांनी आपली जी बाजू मांडलेली त्यामध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे ठेवलेले आहेत की आरोपी हा सराईत गुन्हेगार दिसतो। त्याने चोरीच्या उद्देशाने नेमका तो सैफ अली खान याच्या घरी गेला होता का आणि या संपूर्ण परिसराची त्यांनी कधीपासून रेकी केली होती याचा सुद्धा तपास घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नेमका त्याचा चोरीचाच उद्देश होता की आणखी काही उद्देश होता याबद्दल देखील तपास करायचा आहे। त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर होऊन जातं अशी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली आहे। तर जे 2 वकील आरोपीच्या बाजूनं कोर्टामध्ये उभे राहिले त्यांनी सुद्धा आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की सैफ अली खान यांचं प्रकरण आहे म्हणून या प्रकरणाला इतकं लावून धरलं जात आहे। जर इतर कोणी असता त्या प्रकरणाला लावून धरलं गेलं नसतं। पण तरी देखील दोन्ही बाजूची जी बाजू आहे ती कोर्टानं ऐकून घेतलेली आहे, न्यायाधीशांनी ऐकून घेतलेली आहे आणि 5 दिवसाची पोलीस कोठडी आता आरोपीला सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे मोहम्मद ला आता पोलीस आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी घेऊन जातील ज्यावेळी रिमांड त्यांना मिळालेला आहे आणि या रिमांडमध्ये त्याची इत्यंभूत चौकशी केली जाईल, माहिती घेतली जाईल की नेमका आरोपी बांगलादेशपासून इथपर्यंत कसा पोहोचला, त्याच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत आणि इथे येण्यासाठी कोणत्या एजंटने त्याला मदत केली होती। कारण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार 3 ते 4 हजार रुपये देऊन या मोहम्मद शाहजहानने आपली या ठिकाणी मुंबईमध्ये पाऊल टाकलं आणि एका एजंटने त्याला मदत केली होती। या एजंटच्या हवाल्याने तो या ठिकाणी पोहोचला आणि तो एजंट नेमका कुठे हे देखील पोलिसांना शोधून काढायचं आहे आणि या एजंटला देखील आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पोलीस ताब्यात घेतील अशी माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने केस सुद्धा कापले होते आणि हा नावी नेमका कुठे होता आणि कुठे जाऊन त्याने केस कापले। कारण आपण पाहिलं CCTV मध्ये जो फोटो दिसतो त्यामध्ये आरोपीचे केस पूर्ण दिसत आहेत पण आपली ओळख लपवण्यासाठी या आरोपीनं मोहम्मदने आपले केस कापले होते आणि केस कापून तो आपली ओळख लपवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत होता आणि ठाण्याच्या जंगलामध्ये जाऊन लपला, त्या ठिकाणी झाडीमध्ये लपला आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे तो सुद्धा TV9 वर एक्सक्लुझिव्हरित्या आपण दाखवलेला आहे आणि या आरोपीचा पाठपुरावा काल रात्रीपासूनच करतोय आणि कशा पद्धतीने ही सगळी कारवाई झाली ते सुद्धा सांगितलेली आहे आणि त्यामुळे या बातमीला तितकं महत्त्व यासाठी सुद्धा आहे कारण हाय प्रोफाईल केस आहे। सैफ अली खान याच्या घरामध्ये चोरीच्या उद्देशाने हा शिरला होता आणि मग जर शिरला होता तर मग सैफ अली खान याचा जो लहान मुलगा आहे जे त्याच्या बेडरूममध्ये हा कसा काय गेला आणि त्या ठिकाणी पाहून तो त्या ठिकाणी थांबून आरडाओरड का करत होता, 1 कोटीची खंडणी का मागत होता हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, हालचाली कोर्ट परिसरामध्ये वाढलेला आहे, गेट उघडलेला आहे आणि आता गाडी जी आहे ती बाहेर पडते। 5 दिवसाचा जो रिमांड आहे तो मिळालेला आहे। आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि हॉलिडे कोर्टामध्ये आज या आरोपीला सादर करण्यात आलं आणि
5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। सरकारी वकिलांकडून युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आरोपी बांगलादेशी आहे। सैफच्या घरी शिरण्यामागे त्याचा उद्देश काय होता, तो सैफच्या लहान बाळाच्या रूममध्ये का शिरला होता, त्याच्यासोबत आणखी कुणी सामील आहे का आणि यापूर्वी कुठे चोरी केली आहे का, हल्ला केला आहे का, याचा तपास त्याला करायचा। या अनुषंगाने बघा आता तपासाला गती आलेली आहे। हे बघा गाडी निघालेली आहे। तर आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी बांगलादेशी असल्यानं आंतरराष्ट्रीय कट असू शकतो असा पोलिसांनी दावा केलेला आहे। सैफवर